सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा GR महाराष्ट्र। पुसद नगर परिषद निवडणूक 2025 करिता GR महाराष्ट्र न्यूज पोर्टल कडून आपण घेऊन येत आहोत निवडणुकीची रणधुमाळी। तब्बल 4 वर्षांनंतर येणाऱ्या या निवडणुकीमध्ये दिग्गजांसह नवीन चेहऱ्यांना सुद्धा संधी मिळण्याची शक्यता आहे। नगराध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी लागणार, कोणत्या पक्षाचा फायदा होणार आणि विराजमान होणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणून GR महाराष्ट्र चॅनल पाहत राहा, सबस्क्राइब, लाईक करा। तर वळूया आपण महत्त्वाच्या विषयाकडे। विषय आहे नगर परिषद निवडणूक। नमस्कार, मी गोविंद राठोड आपले GR महाराष्ट्र न्यूज पोर्टल मधील स्वागत करतो। बातमी पाहणार आहोत सखोल सविस्तर। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि आज आपण बोलणार आहोत विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद नगर परिषदेच्या बाबतीत। ही निवडणूक शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे, कारण 4 वर्षापासून नगराध्यक्ष नाही किंवा कोणताही नगरसेवक नसल्यामुळे जे रखडलेली जे कामं आहेत हे कामं मार्गी सुद्धा लागतील आणि गावाच्या विकासाबद्दल येणारा काळ ठरवेल। तब्बल 4 वर्षांनंतर पुन्हा नगराध्यक्ष आणि नगरसेवक त्याच खुर्चीवर विराजमान होणार आहेत। तर मग चला पाहूया निवडणुकीची महत्त्वाची माहिती, तारखा, उमेदवार आणि राजकीय चुरस काय ते पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। निवडणुकीत उभे असलेले उमेदवार कोणत्या विकासांच्या प्रश्नांवर निवडणूक लढीत आहेत त्याकरिता आपण मुलाखत सुद्धा घेणार आहोत। राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच घोषणा केली आहे की महाराष्ट्रातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात 2 डिसेंबर 2025 रोजी होणार आहेत। यात पुसद नगर परिषद समावेश आहे। मतमोजणी 3 डिसेंबर 2025 रोजी म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 10 नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे। शेवटची मुदत 17 नोव्हेंबर पर्यंत आहे। अर्ज छाननी 18 नोव्हेंबरला, माघार घेण्याची तारीख 21 नोव्हेंबर आणि अंतिम उमेदवाराची यादी 26 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे। पुसद ही यवतमाळ जिल्ह्यातील दुसरी सर्वात मोठी शहर आहे, ज्याची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 73,046 आहे। साक्षरता दर 80% पेक्षा जास्त आहे। ही निवडणूक केवळ 32 नगरसेवकांच्या निवडीपुरती मर्यादित नाही, तर शहराच्या पाणी पुरवठा, रस्ते आणि उद्योग विकासांच्या मुद्द्यावर केंद्रित आहे। विदर्भातील कापूस उत्पादनात शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारी ही प्रमुख मुद्दे आहेत। सध्या विद्यमान परिषदेचे कार्यकाळ संपला नसल्याने ही निवडणूक नव्या नेतृत्वासाठी मैदान सज्ज करत आहे।